नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 19 जानेवारी 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला, इलेक्ट्रिक वाहन ज्याला की आपण ई व्हीकल्स असे म्हणतो, फिफा पुरस्कार 2024 आणि MCQ क्वेश्चन जे आहेत जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, या सर्वांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। या ठिकाणी ज्या काही महत्त्वाच्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनात आहेत त्यांना या ठिकाणी आता आपण डिस्कस करूया। सरळ चर्चा करूया इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया जो काही खटला आहे त्या खटल्या संदर्भात किंवा त्यावर आधारित जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। तत्पूर्वी जी आपली न्यूज आहे ती पाहूया। मराठा सर्वेक्षण मंगळवारपासून अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते खूपच पुढे आलेले आहेत। परिणामी येणाऱ्या काळामध्ये आरक्षण आणि आरक्षणासंदर्भात असणारे जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण या ठिकाणी या घटकावर येणाऱ्या काळामध्ये आयोगाकडून क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता जी काही आहे ती खूपच अधिक बनते। सरळ या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। 50% आरक्षणाची मर्यादा ग्राह्य धरणारा इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला कोणत्या सालचा आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित असेल की जे काही जागा असतात त्या जागेच्या केवळ 50% जागा त्या ठिकाणी आरक्षणाच्या अंतर्गत जास्तीत जास्त भरता येतील, अशा प्रकारचा निकाल या ठिकाणी इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्याच्या अंतर्गत देण्यात आला होता। आणि हा जो खटला आहे किंवा हा जो निकाल आहे तो कोणत्या साली देण्यात आला, अशा प्रकारचा या ठिकाणचा आपला तो प्रश्न आहे। मग या ठिकाणी जो काही आपल्याला पर्याय देण्यात आले आहेत त्यामध्ये पर्याय ए 1992, पर्याय बी 1988, पर्याय सी 1989, पर्याय डी 1991। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 50% आरक्षणाची मर्यादा घालून देणारा इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा जो खटला आहे तो 1992 सालचा आहे। आणि हे जे वर्ष आहे आणि हा जो इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला आहे त्याविषयी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये माहिती असणं हे गरजेचंच आहे। पाहूया आजची आपली पुढची न्यूज जी की या ठिकाणी ई व्हीकल्स इलेक्ट्रिकल वाहना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी पहिल्या अगोदर आपण आपली न्यूज पाहूया। मौनात धावणाऱ्या ई वाहनांना लवकरच आवाज, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। आपणा सर्वांना माहित असेल की जे काही इलेक्ट्रिकल व्हीकल्स आहेत किंवा ई वाहने आहेत यांचा कसल्याही प्रकारचा आवाज येत नाही। परिणामी या ठिकाणी जे काही अपघाताचे प्रमाण आहे ते वाढत आहे, कारण जे काही पादचारी आहेत, जे काही रोडने चालणारे जे काही प्रवासी आहेत त्यांना वाहन आले आहे का नाही हे कळण्यास या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी येतात। परिणामी यामुळे काय होत आहे, वाहनामुळे या पादचाऱ्यांचा अपघात होत आहे आणि त्यांना तीव्र दुखापती तर काही वेळा त्यांचा मृत्यूही होत आहे। मग यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने येणाऱ्या काळामध्ये जे काही इलेक्ट्रिकल वाहने आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आवाज यावा यासाठी त्या ठिकाणी ते यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि तशा प्रकारची यंत्रणा जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये येवलं जाईल। मग या ठिकाणी या न्यूजच्या संदर्भात जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। इलेक्ट्रिक वाहनाबाबत खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहने लिथियम आयन बॅटरी पॅकवर चालणाऱ्या वाहनापेक्षा मोठी आहेत किंवा त्यांची संख्या अधिक आहे, अशा प्रकारचं आपलं पहिलं स्टेटमेंट आहे। जे स्टेटमेंट 2 पाहूया। हायड्रोजन इंधन सेल इलेक्ट्रॉनिक वाहनांना लिथियम आयन बॅटरीवर चालणाऱ्या EV पेक्षा म्हणजे इलेक्ट्रिकल वाहनापेक्षा जास्त वेळ चार्ज होण्यासाठी लागतो, अशा प्रकारचं स्टेटमेंट क्रमांक 2 आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 पुन्हा एकदा समजून घ्या। या ठिकाणी जी काही इलेक्ट्रिकल वाहने आहेत ती 2 प्रकारच्या इंधनावर चालतात। त्यामध्ये एक आहे इंधन सेल म्हणून वापरलं जाणारं जे काही लिथियमवर आधारित बॅटरी आहे ती बॅटरी, आणि दुसरा आहे हायड्रोजन इंधन। मग या ठिकाणी हे जे 2 पर्याय आहेत या 2 पर्यायापैकी असं म्हटलं आहे की हायड्रोजनचं जे काही इंधन आहे
त्यावर आधारित इलेक्ट्रिकल व्हेकल हे लवकर चार्ज होतात, कमी वेळेमध्ये चार्ज होतात इन कम्पेअर टू लिथियम आयन बॅटरीवर आधारित असणारे व्हेकल्स. अशा प्रकारचं स्टेटमेंट क्रमांक 2 आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि या ठिकाणी विचारलं आहे की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही हायड्रोजन इंधन सेलवर चालणारे इलेक्ट्रिक वाहने आहेत ती लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या वाहनापेक्षा त्यांची जी संख्या आहे ती अधिक आहे. हे स्टेटमेंट 1 अगदी बरोबर आहे. आणि स्टेटमेंट 2 या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असलं पाहिजे पर्याय ए केवळ विधान 1 बरोबर. पाहूया आपला पुढचा प्रश्न. या ठिकाणी MCQच्या माध्यमातून जे काही इतर स्रोतापासून आपण करंट अफेअरचे क्वेश्चन घेतले आहेत ते क्वेश्चन पाहूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन, कोणाची प्रेस कॉन्फरन्स ब्युरो म्हणजे PIB चे मुख्य महासंचालक म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर या ठिकाणी पर्याय ए आहे सत्येंद्र प्रकाश, पर्याय बी आहे राजेश मल्होत्रा, पर्याय सी आहे राजीव कुमार, पर्याय डी आहे संजीव अरोरा. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे राजीव कुमार यांची अलीकडेच PIB चे मुख्य महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 4. फिफा पुरस्कार 2024 नुसार सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू कोण? अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. मग या ठिकाणी जे पर्याय आहे त्यामध्ये पर्याय ए ॲलेक्स मॉर्गन, पर्याय बी बिर्गिट प्रिन्स, पर्याय सी क्रिस्टिन सिल्क्लेअर आणि पर्याय डी आहे एताना बोनमती. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी एताना बोनमती. या 2024 फिफा फुटबॉल पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू म्हणून त्यांना गौरव करण्यात आला आहे. आणि त्याविषयी माहिती ही आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की फिफा पुरस्कार 2024 नुसार सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू कोण. तर या ठिकाणी पूर्ण लिस्ट आहे आपल्या समोर, ज्यामध्ये पहा जो काही फिफा फुटबॉल पुरस्कार सोहळा आहे तो लंडन या ठिकाणी पार पडला. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या ठिकाणी वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरला आहे तर लिओनल मेस्सी हा सर्वोत्कृष्ट फिफाचा फुटबॉलपटू ठरला आहे. महिलांमध्ये आताच आपण चर्चा केली एताना बोनमती यांना सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं आहे. आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून पेप गार्डिओल, वर्षातील महिला प्रशिक्षक म्हणून सरीना विगमन, त्याचबरोबर वर्षातील पुरुष आणि महिला गोलकीपर म्हणून एडरसन आणि मेरी इर्प्स यांचा गौरव करण्यात आला आहे. आणि फिफा पुरस्कार हा गिल्मेन मुद्रगा यांना देण्यात आलेला आहे. पुरुष विश्व 11 मँचेस्टर सिटीच्या 6 खेळाडूंचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. म्हणजे जे काही मँचेस्टर सिटी नाव संघ आहे त्यामध्ये जे जगातील सर्वोत्कृष्ट 11 खेळाडूकडे आहे त्यामध्ये मँचेस्टर सिटीचे एकूण 6 खेळाडू आहेत. हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. आणि साईडला तुम्ही या खेळाडूंचे जे काही पिक्चर्स आहेत त्या पुरस्कार सोहळ्याची जी काही क्षणचित्रे आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. पाहूया आपला पुढचा प्रश्न. पुढचे जे काही 2 प्रश्न आहेत ते सेंद्रिय शेतीवर आधारित आहेत. म्हणजेच जी काही सरकारच्या सेंद्रिय शेती असेल किंवा शेतीवर आधारित ज्या काही योजना आहेत त्या योजनांना गृहीत धरून या ठिकाणी आपण हे 2 प्रश्न घेतले आहेत जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 पाहूया. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनेचे नाव काय? अशा प्रकारचा साधा सिंपल प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय ए पारंपरिक कृषीकरण योजना, पर्याय बी परंपरागत कृषी विकास योजना, पर्याय सी आहे प्रायोगिक कृषी विकास योजना आणि पर्याय डी आहे खुशाल खेती योजना. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे परंपरागत कृषी विकास योजना. या योजनेला केंद्र सरकारकडून अलीकडेच लागू करण्यात आला आहे, ज्याच्या अंतर्गत केमिकल किंवा रसायनयुक्त शेतीऐवजी
सेंद्रिय बियाण्यावर आणि खतावर आधारित शेती केली पाहिजे, ज्यामुळे आरोग्यास आवश्यक असणारे जे काही महत्त्वाचे घटक आहे आणि पर्यावरणाचं या शेतीमुळे होणारे जे काही नुकसान आहे ते खूपच कमी असतं। यामुळे केंद्र सरकारने परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचं कार्य केलेलं आपल्याला दिसतं। पाहूया आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र कोठे आहे याविषयी तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये पर्याय ए नागपूर, पर्याय बी कोच्ची, पर्याय सी गंगाटोक, पर्याय डी गाझियाबाद। तर मित्रांनो या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 19 जानेवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। चॅनलवरती नवीन असाल किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि आवश्यक असणारे जे काही स्पर्धा परीक्षेचे मटेरियल आहे तेही तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी भेटत जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।